श्रीहरी जगत पिता दूर करीतो व्यथा ऐक सत्यनारायणाची कथा ऐक सत्यनारायणाची कथा ऐक सत्यनारायणाची कथा उल्कामुख राजा होता महाथोर तयाची पत्नी होती सुंदर नदी किनारी एकदा त्यांनी घातली महापूजा दोघांनी आली एक नौका त्याच मार्गानी नाव भरलेली पूर्ण द्रव्यानी होती व्यापारी साधू बाण्याची रीत पाहण्यास आला पूजनाची उल्कामुख त्यास बोले ऐकावे व्रत नारायणाचे आचरावे मनो इच्छित फळ मागावे चरणी का हार लागला फोटो हार करा हार काय तो काय बंद दिला ना मी पाया धरे पावणे नाचतो
हरे भजने मोरा नाचतो अंगणे मायाकडे पाहून सद्गुरुं तं नमामि काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलूं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिराम श्रीराम भूयो भूयो नमाम्यहम् बोला श्री सत्यनारायण महाराज की जय। असा एकूण तरी संतांनी म्हटलेलं आहे, त्याचप्रमाणे मी या ठिकाणी मानासाठी आलो नव्हतो, परंतु मला मान हा अटीमेटिक या गावदेवी प्रसादी भजन मंडळाने मला दिला, त्याबद्दल मी काही गावकर माझं सहकुटुंब त्यांचे मी आभार मानतो आणि आभार व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। दोन्ही बुवानी रंगमंचावरती येऊन पूर्णपणे हा कार्यक्रम संपन्न होऊ दे। कुठल्याही प्रकारचे या अडीअडचणी या कार्यक्रमात येताना त्यासाठी हे गारणं घालण्यात येत आहे। अतिशय सुंदर नियोजन काल डबलबारी सामन्यामध्ये सुद्धा अनुभवता आलं आणि या नमन कार्यक्रमाच्या निमित्तानं सुद्धा अनुभवता येत आहे। दादांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि वहिनींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये, त्याचबरोबर नानांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी श्रीफळ वाढवून हिंदू धर्माच्या राठीप्रमाणे आणि सर्व सदस्य त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी श्रीफळ वाढवून रंगमंचाचं उद्घाटन केलं जात आहे। मंगलमूर्ती श्रीफळ वाढवताना गारणं घालताना जो उत्साह असतो तो अलौकिक असतो, अविस्मरणीय असतो। गावागावात वाडीवाडीत तो अनुभवता येतो, परंतु चाकरमानी म्हणून नोकरी व्यवसायानिमित्त मुंबईला स्थायिक झाल्यानंतर मुंबईला सुद्धा ती गाज आपल्याला अनुभवता येते आणि त्याचा साक्षात्कार या ठिकाणी एक आपल्या परिवारातला माणूस म्हणून समजतं, ज्यावेळेस हक्काने सांगतो की हक्काने मागितलं जातं ती हक्काने द्यायची गोष्ट त्या ठिकाणी आमच्याकडे आहे, तर ती नक्कीच देणार। की कुठल्या तरीकेने निवडणुका आले म्हणून ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी मी करत नाही। जबानाचा पक्का आहोत, नानांनी आम्हाला शिकवलेली जी गोष्ट आहे ती गोष्ट त्या ठिकाणी पूर्ण करण्याच्या संदर्भात जी जबाबदारी स्वीकारली ती पूर्ण करून देण्याच्या संदर्भात मी तुम्हाला आज त्या ठिकाणी सांगतो, सत्यनारायणच्या बातम्या करून सांगतो की आपण आपला जी गोष्ट मागितलेली ती गोष्ट पूर्ण त्या ठिकाणी होईल। आणि आज आपण ह्या कार्यक्रमाच्या 50 वर्ष पूर्ण केलेले आहेत, त्या 50 वर्षाच्या निमित्ताने आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि आपण असंच कार्यक्रम करत राहा एवढं आजच्या प्रसंगी बोलतो आणि मला 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हॅलो, दादांच्या मनोगतातून कार्यतत्परता या ठिकाणी आपण कसं बोलावं की समोरचा बुवा त्यावर काय प्रतिक्रिया देईल आणि गोत्यात कसा येईल याचं साक्षात उदाहरण म्हणजे गुंडू सावंत बुवा। त्यानंतर शब्दाचे पक्के, वास्तवापेक्षा वाचनावर भर देऊन अध्यात्माच्या तुला मी भावी वाटचालीत शुभेच्छा व्यक्त करतो। पण किती जरी माझ्यापासून ते लांब गेले तरी गुंडू सावंत बुवांची जागा लोके बुवांच्या मनामध्येच मरेपर्यंत असतात, हा माझा शब्द आहे। कितीही संकट येऊ आणि कितीही आमच्यात काड्या घालण्याचा प्रयत्न हो, गुंडू सावंत आणि लोके बुवा कधी लांब जाणार नाहीत, हा माझा शब्द आहे। कैलासवरती केशव तांबे यांच्या स्मरणार्थ संजय तांबे यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आहे, धन्यवाद। बंटी उर्फ भाऊ तांबे, मिलिंद तांबे बुवा यांच्याकडून हे 101 रुपयांचं बक्षीस आहे। वेळ झालाय, नोटेशनला सुरुवात करतोय। व तुझ्यासाठी एक गाणं म्हणतो, जरा वातावरण आपण चेंज करूया, कारण हे युट्यूबवाल्यांचा विषय थांबव, दुसरा बघ। तू मला नीला कडी भुसाग, तू सोलनी शिकारी मी बाबडा ससाग, तू शरणी
भिकारी एक फूल आए तो सखे बाबा तुला पाहत हो सके एक फूल आए तो सखे बाबा तुला पाहत हो सके एक फूल आए तो सखे बाबा तुला पाहत हो सके कोरस म्हणलं गेले त्याचप्रमाणे कैलासवासी कदमबुवा यांचे कंठशिष्य हरीश पांचाळबुवा यांचे कंठशिष्य सन्माननीय वासुदेव कांबेबुवा आणि त्यांचा वारसा त्यांच्या मागे चालवत आहेत ते सन्माननीय मिलिंद कांबेबुवा, बाळा देसाईबुवा, उदय मेस्त्रीबुवा, संजय कांबेबुवा या मंडळाचे सर्व उपाध्यक्ष सन्माननीय चंद्रकांत भोसले, त्याचप्रमाणे सेक्रेटरी सन्माननीय वासुदेव वेदरकर, खजिनदार वसंत गुरव आणि त्यांची संपूर्ण कोरस मंडळी सर्वांच्या चरणाची मी नतमस्तक आहे. कारण आपण गेली 50 वर्ष हे मंडळ पुण्या गोविंदाने सांभाळताय. भगवंताने तुम्हाला अशीच बुद्धी देवो आणि या मंडळाची शंभरी पार करावी अशी मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. कमलवाणी म्हटल्यावर नामवंत भजनी बुवा, भगवाजवादक, नाट्यकर्मी, ज्येष्ठ मान्यवर उपस्थित आहेत. त्यामध्ये समोर येण्याची विनंती करतो. गावदेवी प्रासादिक भजन सेवा मंडळ भोकाली ठाणे या भजन मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय भास्कर गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी संदीप लोके बुवांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येतोय. एकदा उत्स्फूर्त आणि उदंड टाळ्यांचा प्रतिसाद होत आहे संदीप बुवांसाठी. विठ्ठल रटुमाईची सुबक आणि सुंदर प्रतिमा देऊन बुवांचा सन्मान करण्यात येतोय. तुमच्या सादरीकरणाला आमच्या भरभरून शुभेच्छा. हे या ठिकाणी गुंडूबुवांचा सत्कार करतायत. स्वागत आणि सत्कार. एकदा जोरदार टाळ्या होऊन ठेवली जातो. म्हणून म्हणतोय शून्यातून सृष्टी निर्माण करणाऱ्या जगतेच्या परमेश्वरा हा राज करता तुझ्यासमोर नतमस्तक होतोय. मला शुभ आणि मंगल अशा तऱ्हेचा आशीर्वचन दे. ज्यावेळी माझा राज्यरोहण झाला त्यावेळी माझ्या जन्मदाता पितानं सांगितलं बेटा कीर्तिमान बापापेक्षा सवाई हो, बापापेक्षा सवाई हो. मग स्वकामाला विलंब कशाला? का दरबाराचा त्याग करावा, अरण्याच्या ठिकाणी जावं, पूर्वजांच्या चरणाचे धुलिकन मस्तकी चर्चित करावे. शुभ आणि मंगल अशा तऱ्हेचं आशीर्वचन घ्यावं. शुभ आणि मंगल अशा तऱ्हेचं आशीर्वचन घ्यावं.